सर. सो कशी वाटली सर गाडी तुम्हाला? ही गाडी मला जाम आवडली. आवडली? हा म्हणजे सेम टू सेम एकदम तुमच्यासारखी सुंदर आहे. थँक्यू. आणि सुंदर गोष्ट मला जाम आवडते. जो माझा वीक पॉइंट आहे. नाही, माझ्या लक्षात आलंय सर हे. हा. आणि सर तुमची चॉईस खरंच खूप कमाल आहे. या गाडीचा परफॉर्मन्स, लुक, ॲव्हरेज सगळंच खूप कमाल आहे. पण सर तुमचं बजेट जर का पुढे मागे झालं तर आमच्याकडे अजून काही मॉडेल्स आहेत, तुम्हाला ते बघायचे आहेत का? नाही मला ही गाडी जाम आवडली. ही गाडी मला आवडली. आर यू शुअर? मला ही गाडी आवडली. ग्रेट ग्रेट. तुमची चॉईस खरंच कमाल आहे आणि तुमच्या पर्सनॅलिटीला ही गाडी एकदम सूट करते सर. थँक्यू. आणि मी दिलेली डील तर तुम्हाला पटलेलीच आहे. हो ना. मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करूयात. इथे इकडे चालेल. हो सर, फॉर्मॅलिटीज आपण शोरूम मध्येच करतो, अजून कुठे करणार? पण 4 लोकांनी बघितलं तुम्हाला काही वाटणार नाही. इकडे फॉर्मॅलिटीज म्हणजे नक्की काय वाटतंय सर? सर नाही, गाडी विकत घेताय सर, त्याच्या फॉर्मॅलिटीज बद्दल बोलते मी. अच्छा असं आहे का? हो सर. अच्छा, हसलं. मला वाटलं मी आवरी मोठी गाडी घेते तर तुम्ही मला काहीतरी स्पेशल सर्व्हिस करताय म्हणून. सर तुम्ही म्हणजे बसा सर्व सर. थँक्यू. बसा सर. बी कम्फर्टेबल. फॉर्म घेऊन येते, आपण लगेचच फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करूया. ओके, येस आलेच. पोरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी. पोरी लगीन कधी करणार गो, प्रेम आहे तुझ्यावरी. घे बापाचा इचार गो, प्रेम आहे तुझ्यावरी. वा 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 मोरे वा. म्हणजे तुझा आवाज म्हणजे एकदम डिचक्याव. म्हणजे खरं मोऱ्या तुला म्हणून सांगतो मी, गल्याला थोडी आचारसंहिता लाव आता. का 4 चौकात सापडला ना तर फोडतील. वेगळा आहे ना जरा. खरंच हाच वेगळा माझ्याकडे जलू नको हा? नाही मी कशा जलू. ती भाभी माझ्याकडे बघून हसत होती म्हणून जलत होता. नाही नाही पोरी माझ्यावर बघतात ना. काही पण सांगू नको. आपलं काय? हे गरम होते रे. नाही गरम होणार. अरे, ग्लोबल वॉर्मिंग केवढं वाढलं. शोरूम मध्ये जावे का जरा एसी मध्ये जाऊया ते काय बरं आहे का गारगार वाटत. वाटतंय होय ना बघ ना मस्त. बाय घे गाडीचा बंपर पडला वाटतं. चल उचल. काय बंपर बोलला? माणूस आणि बंपर मधला गलत नाही तुम्हाला फरक. मी वासरून इकडे काय करताय? काय आलं माझा पाठलाग करत होता तुम्ही इकडे. येडायस काय रे हा तुझा पाठला करायला मग? आम्हाला काय दुसरं कामधंदा नाही आहे. कामधंदा नाही म्हणून तुम्ही वसरगिरी करताय, फालतूगिरी. ए बस तिथं. शांत बस. अरे आम्ही इकडे बाजारात फिरत होतो अरे त्याला शोरूम मध्ये जाणे गाडी बघूया का बरोबर. मांग पुढं आम्ही एखादी गाडी घेणार वगैरे दोघं हा. तुम्ही हो, मग. हो. त्यासाठी मी वाशी फेस्टिवल पण गेलेला आहे. वाशी फेस्टिवल. मॅनिफेस्टेशन म्हणायचं हा, त्याला. ते Manifestation. कसं आता रस्त्यातच शब्द सापडलाय ना त्यामुळे पाठ होत नाही. हो. पण आमचं जाऊ दे. आमचं जाऊ दे का जाऊ दे हो तू म्हणजे इकडे या शोरूम मध्ये कसा काय हा? म्हणजे कदा तुला जॉब लागलाय की चुकून कुणाच्या पिशवीत ना आलायस तू? पिशवीत आणण्यासारखं मी नाही. पिशवीत आवरूच आहे मी पिशवीत राहिला. नाही. अरे तू कसा गावचा आम्ही बाईस ना कसा पण होत नाही. मला गौरी पिशवी लागली ये रे. मी इकडे गाडी घ्यायला आलोय. गाडी 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 घे. तू गाडी घेतोय गाडी घ्या. अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन अभिनंदन. अभिनंदन असू द्या. चांगलंय चांगलंय. गाडी घेतो मग चांगली गोष्ट चांगली आहे गोष्ट मग गाडी घेतोच कशासाठी गाडी घेण्याच्या पाठीमागचं प्रयोजन काय नाही कसं आहे काय, लहानपणापासून माझी इच्छा होती की मी गाडी घ्यावी. वा 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 वा. चांगलाय. पण त्या टायमाला माझ्याकडे पैसे नव्हते. हा. आता पैसे आलेत. बोललं पचकन गाडी घेऊन. पैसे कुठून आलं तुझ्याकडे अरे कवलटातली वरची जागा आहे ती इकली. जागा विकलीस त्याचं पैसे जे आलं ते मी इकडे गाडीला वापरणार आहे. अच्छा बरं, बरं. चांगलंय. बाकीचं लोन करणं थोडं थोडं. असू दे मी काय म्हणतो पण अचानक गाडी घ्यायचा तुझ्या मनात कसं काय आलं? हा. अचानक नाही, हं? पहिल्यापासून ठरवलं होय होतं का? की आपण गाडी घेतली पाहिजे. पाहिजे. गाडी घेतली का स्टेटस वाढत. हा, हा. स्टेटस वाढले का येणाऱ्या जाणाऱ्या पोरी आपल्याकडे बघतात. चांगलं. मग पोरी माझ्याकडे बघायला लागल्या रे लागल्या लागला. की त्यातल्या 2-4 पोरीतली एक पोरगी पसंत करायची. पटकन लग्न करून टाक. वा 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 चांगलं. नाही
हनीमूनला हिचामलला जायचं चंपल. हिमाचल असेल. हिमाचल. हिच्या मला बांधायचं आहे अजून. हिमाचल हिमाचल तर तिकडे जायचं. पण तुम्हाला सांगतो मी तिकडे हनीमूनला जर गेलो ना मी हॉटेल बुक नाही करणार, मग मिनी रूम बुक नाही करणार, बापरे मिनी रूम बुक करणारच नाही. काय करणारच मग मी तिकडे गाडी पार्क करणार, हा. वरून कवर टाकणार आणि आम्ही दोघं आतमध्ये राहणार. वा, वा, वा. मेल्याची फॅन्टसी बघ या वयात काय. अरे वासाड्या ए तू हिमाचलला जाऊन गाडी संसार करणार आहेस? मग जातोच आहे कशाला? मग इथं घरातच थांब, वाट्यावर चादर टाक आणि फ्रीज उघडा करून बस. हा? वाटल्यास अर्ध्या रात्री आम्ही येतो आणि बर्फ टाकतो अंगावर. हे वसाऱ्या असा हा नकली बर्फ नको, असा भुरभुर भुरभुर भुर हा त्याला भुरभुर वाला हा. असं थंडी भरणारा बर्फ म्हणा पाहिजे. अच्छा अच्छा अच्छा. अरे, पण चांगलं चांगलं आहे, चांगलं आहे. झोपणं चांगली आहे. चांगलं, मोठी आहे. त्याच्यासाठी गाडी घेतोय. होय. अरे इकडे ये. कितीला गाडी कितीला पडली तुला? 16 लाख. किती? 16 कोणाला? बापरे. लाख? एवढं कसं सगळं देणार आहे? कसं काय 16 लाख काय म्हणजे? म्हणजे त्यातले 4 लाख मी फाडलीस नाही, नाही, वसाऱ्या 4 लाख मी कॅश देणार काय देणार? आणि 12 लाखाचं लोन करणार. बोल चांगलं अरे, या गाडीला 16 लाख देतो आपण पुढे हे झालं. डायरेक्ट 16 लाख रुपये द्यायला तयार झालाय? अरे एवढी महाग गाडी आहे. अरे, भाग असून काय आला? थोडी कमी जास्त काय बोललाच नाही, कमी करा म्हणून. कशाला माझं स्टेटस परमानंट अरे म्हणे. कसला आग लागली तुझ्या स्टेटसला ती वसाड्या गाडीचं डिलिंग नको करायला. वा, थोडे कमी पैसे करायचं आपण बोलायला नको. ठीक आहे आता तू घाबरू नको, आता आम्ही आलेलं आहे का? हा आम्ही दोघं तुला मदत करतो. थोडं बहुत का होईना तुला पैसे कमी करून देतो. स्वस्तात गाडी मिळवून देतो तुला. म्हणजे असं करता येईल? करता येतं करताय म्हणजे. म्हणजे तुम्ही खरंच पैसे कमी करणार? मग कशाला आलेला हे बघा फालतूगिरी करू नका. माझा फायदा करून घेणार असाल ना तर हरकत नाही, नाही तर निघा इकडून. चला निघा, मी माझी गाडी घेऊन आमचा जाणार. जन्मच तुझा फायदा करून देण्यासाठी झालेला आहे. म्हणतो आम्ही इथं आलेलो आहे. कानफर फोरीन वसरून फालतूगिरी करता, नुकसान करता माझं तुम्ही. हॅलो सर. सर फॉर्म आणलेत आपण भरून घेऊया. अरे लगेच चला. ए. कुठे करू? थांब, 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 थांब. हा, थांब. आता आम्ही करतो. नमस्कार मॅडम. नमस्कार. हॅलो. मी प्रभाकर मोरे. मी बालू बेटकर. अच्छा हॅलो. आम्ही याचा मित्र मित्र. गाववाले. यांचे मित्र हा, आहेत. आमच्या समोरच हा लहानाचा लहान झाला. लहानाचा लहान. म्हणजे बाकीचे लहानाचे मोठे होतात, याचा उलटा आहे, लहानाचा लहान झाला. यांचे मित्र शोभतात. नाही नाही बरोबर. मी काय म्हणतो आमचा मित्र गाडी घेतोय. हा हो. लय आनंद वाटला माहिती काय तुम्हाला. बरं मी काय म्हणतो गाडीची किंमत काय, प्राइस काय? 16 लाखाची गाडी घेतोय तुमचा मित्र. 16 लाख रुपये बरोबर आहे तुमचा. हा? पण थोडे काय कमी जास्त होतील काय? हा. थोडं नाही म्हणू नको. नाही नाही ऍक्च्युली तुम्हाला माहिती नसेल तर याची ऑन रोड प्राइस म्हणजे सगळे टॅक्स वगैरे पकडून 16.5 लाखाची गाडी आहे. पण मी आमच्या सिनियरशी बोलून 50,000चा डिस्काउंट ऑलरेडी दिलाय सरांना. नाही ते आम्हाला कळलं. हा म्हणाला की 16 लाखाला गाडी भेटतीये. पण थोडं बहुत कमी म्हणजे कसं आहे, खरं सांगू काय तुम्हाला, हा लय कष्टलो आहे हो. हो रे. पण परिस्थिती ना लय हालाकीची आहे. म्हणजे जवळ जवळ तुम्हाला सांगू ना, हा लय गरीब आहे. गरीब आहे. लय गरीब आहे. लय गरीब. कुठले गरीब बोलते? नाही, मी- लय गरीब आहे. मी समजू शकते सर. पण म्हणूनच आपण तुमच्या मित्राला लोन प्रोव्हाइड करतोय. त्यांना आपण 12 लाखाचं लोन घेतोय. त्यामुळे असे एकत्र पैसे नाही भरायला लागणार. हे बघा थोडस कमी होतं. एकदम- निंगा वाचाऱ्यानो ते आमची काळजी घेणार आहे. हो हो हो. निंगा निंगा. डोंट वरी. अरे, याला घे, इकडे. नाही मॅडम कसं आहे, आता तुम्ही काळजी करण्यातले हाव म्हणून तुमच्याशी जरासं बोलावं असं वाटतंय. गाडीचं बोल. गाडी कसं आहे म्हणजे मी एवढं का बोलतोय तलमलीने लक्षात घ्या. हा नुसता गरीब नाही आहे. हा. हा भिकारी पण आहे. भिकारी. हा काय? भिकारी आहो, मग लोन घेणार आहे ते हप्ते कोण फेडणार मग? नाही, नाही, मी हप्ते मीच भरणार आहे. नाही, नाही. अरे काही वाचाऱ्यानो तुम्ही काय सांगता? भिकारी आहे मी. भिकारी भिकारी. आता कुठं गेम सुरू झालाय. हा? तुला कळतंय का ना? पण मी भिकारी. अरे तुला गाडी स्वस्तात पाहिजे की नको? पाहिजे पण प्राण. भिकारी बोलू कसं? त्याचे पैसे कमी होतील. नाही तर- घबरा. मग तो मार. माणसं गंडवतात आपल्याला, तुला माहित नाही. जाऊ तुझा पुढे घे. मी काय म्हणतो ऐकता काय मॅडम? हा बोला ना बोला. नाही काही नाही म्हणजे सध्या काय गाडीवर काय ऑफर वगैरे आहे का? हा म्हणजे म्हणजे काय कमी होऊ शकतात काय बघा. हा. नाही ऑफर वगैरे काही नाही. आणि मी म्हंटल तसं सरांना मी ऑलरेडी 50,000चा डिस्काउंट दिलेला आहे. बोलले, थोडं तरी कमी. अजून थोडं कमी कसं आहे, आमच्या चेहऱ्याकडे जाऊ दे, निदान ह्याच्या चेहऱ्याकडे तरी बघा. गावातला सगळ्यात नाचलेला चेहरा बघा तरी. नाही बोलू नको. सर मी काय बोलणार आता तुम्ही म्हणजे नाही बोलावं लागेल तुम्हाला, त्याशिवाय स्किल पुढे जाईल का? नाही ठीक आहे तुम्ही इतकं इन्सिस्ट करताय म्हणून मी माझ्या नाही इच्छित नाही, आम्ही पैसे कमी करायला सांग. नाही नाही, ते नाही यांच्या मनावर घेऊ नका आता. हा
बरं ठीक आहे आपण एक काम करू, मी तुम्हाला डील देते. हा. आपण 15,99,950 मध्ये डील फायनल करूया. याला म्हणतात डील. किती होते? 16 लाख. आता किती आले? 15,99,950 रुपये. असलं वाचाड्यानो, फक्त 50 रुपये कमी केलेत त्याच्यासाठी तुम्ही मला भिकारी केलं तिच्या समोर. फक्त 50 अरे होणार होणार. अक्कल आहे काय तुला? अक्कल आहे? अरे आता कुठं खेळ सुरू सुरू झालाय. झालाय? हा. कळतं काय तुला? लोलू बघ कसं कमी करत. ऐका ना. तू का? ऍक्च्युली मॅडम ऐका ना. हा बोला. नाही तुम्ही कमी केलं वाय बरोबर आहे, पण असं काय कमी केलं ना? हा. लयच कमी केलं वाय. आता 50 बघ काय झालं काय? अरे मोठी गोष्ट आहे पण कमी आहे. कमी आहे. पण मी काय म्हणतो, खरंच सांगतो, लय हालाकीची परिस्थिती आहे बिचारी. हा. मागं ना आमच्या गावात नाही का अस्वल आलं होतं ना, हा. याला पोरग समजून जंगलात घेऊन गेला. हा. अस्वल हो. हा? 2 महिन्यांनी सापडला गावात. बरं कुठे सापडला माहितीये? अस्वलाच्या मावशीला गुदगुल्या करत होता. हा तेवढं त्यांच्याच रुळला होता. हे अस्वाली आय एम सॉरी, म्हणजे मला तसं म्हणायचं नव्हतं कदम, पण हे म्हणजे अस्वल का घेऊन गेले ना? याचा दोष नाही. तर अंगणात झोपतो ना. म्हणजे तुम्ही त्या अस्वलाचं काय घेऊन बसला? माहिती काय? अहो, मागच्या टायमाला हा अंगणात झोपला होता. सगळ्या मच्छरनी मिळून ह्याला उचलला आणि दुसऱ्या घरावर नेऊन ठेवला नाही. सगळ्या गाववाल्याला वाटतं रात्रभर ड्रोन फिरतोय की काय. हा होता. मग असा माणूस आहे. कुठली परिस्थिती आहे? पैसे कमी अरे करा. परिस्थिती बेकार आहे. तुम्ही दोघं जरा इकडे या. आम्ही इकडे मला विचारायचंय की हे अंगणात का झोपतात? स्वतःच पूर्ण घर नको. नाही ते काय. घर नाही हे पूर्ण घरच नाही आहे. शपथ घेतला नाही ना तशी. पहिलं अंगण बांधणार, त्याच्यानंतर त्याच्यात गाडी लावणार आणि मग घर बांधणार, अशी शपथ घेतला. हे काय लॉजिक आहे पण? म्हणजे अंगण घेणार, ही नवी कोरी गाडी अंगणात उभी करणार आणि मग घर बांधणार. हा. हा म्हणजे ऍक्च्युली कसं आहे, माझं स्वप्नच आहे. मी आधी अंगण बांधणार, मग ही गाडी पार्क करणार, उरलेल्या जागेत मी घर बांधणार ना. बघितलं तुम्हाला उत्तरावरनं कळलं असेल. बॉडी इकडे आहे आणि मेंदू इकडे आहे. म्हणजे जुलवत नाही काय. तर त्यामुळे आपण दया दाखवली पाहिजे आणि त्याला एक पैसे कमी केलं होतं. नाही मी काय म्हणतो, म्हणजे कसं आता त्याचं घर व्हायला गरजेचं आहे का नाही? त्याची गाडी घेणं गरजेचं आहे. गरजेचं. तो बघा थोडं अजून थोडं. घर बांधणं गरजेचं आहे, म्हणून गाडीची किंमत कशी काय कमी करू शकते ना? तुम्ही काय करू शकता ते सांगा. मी काय बघा, फार तर आपण 15,99,800 रुपयामध्ये डील फायनल करूया. याला म्हणतात डील. नाही ते काय 15,99,800. 800 काय कमी आहे? अरे वसाड्यानो, फक्त 150 रुपये कमी केलं ना तुम्ही, त्याच्यासाठी तुम्ही मला बेघर केलाय. ए वसाड्या, अरे आता कुठं खेळ सुरू झालाय. अरे कुठला खेळ वसाड्या? कुठला खेळ खेळतो तुला तरी माहिती आहे का? कुठला खेळ खेळतो साहेब वसाड्या? शांत राहा, गप राहा. मी करतो सगळे करतोय ना सगळं. 150 होणार. तुम्ही ऐका ना, तुम्ही नाही, नाही. थेंबे थेंबे तले साठे. थांब घ्या ना तुम्ही. मॅडम ऐका ना. बोला. नाही, कमी केलं होय नाही नाही. कमी म्हणजे तुमच्यासारखी म्हणजे खरंच मोठा विषय. कस्टमरला खुश केलं. थँक्यू सो मच. पण मी काय म्हणतो, अजून काहीतरी कमी करता आलं तर बघा. थोडा. मी म्हंटल ना, माझ्या हातात जेवढं होतं तेवढा मी ऑलरेडी डिस्काउंट दिलेला आहे. आता माझ्याने काहीच होणार नाही. हे आपलं फायनल डील. नाही म्हणजे मग आम्ही गाडी कॅन्सल करतो ना. चला मग आपण नाही, गाडी घ्यायची आहे म्हणा. अरे तयार. अरे गाडी अशा घ्यायची आहे. आता काय घ्यायची गाडी? तू लाग घेशील, आम्ही तुला घेऊन देऊ होतं ना. हा? तुम्ही काय वेळ वाया घालवायला आला तिकडे? नाही गाडी घ्यायची आहे तुम्हाला? निघा तुम्ही माझा वेळ वाया घालवलाय. आमच्याकडे खूप कस्टमर्स आहेत ज्यांना आम्ही वेटिंग वर अरे बाई, ठेवू. मिस्टर माने ऐका, नाही कर म्हणे गाडी नाही, घ्यायची हो. पुढच्या आठवड्यात नाही, तुम्ही आजच डिलिव्हरी घ्यायला येऊ शकता सर. नाही आजची डिलिव्हरी आमची कॅन्सल केली. तुला गाडी घ्यायची आहे ना. सॉरी सर, गाडी घ्यायला आली. सॉरी सर, आम्ही रिस्क नाही घेऊ शकत तुमच्यावर. चल. म्हणे गाडी घ्यायची नाही यार. तुम्ही काय फालतूगिरी चालली तुमची यार? तुम्ही कशाला इकडे आलात? थोडक्यासाठी गाडी गेली. हो. काय करायचं? उद्या आपण ना वेगळा वेश करून येऊया, पुन्हा ह्याच शोरूम मध्ये येऊया आणि वेगळं बार्गेनिंग करूया. अरे आता कुठं खेळ सुरू झाला? आता माझा खेळ सुरू होणार आहे. काय काय ना? कुठे घ्यायला गाडी तू? आज लावणार आहे. अरे आहे, आहे, हे टाकलं. अरे थांब. वा कारची डिलिव्हरी झाली नाही पण डायलॉग डिलिव्हरी खूपच छान होती. नेहमीप्रमाणे झकास परफॉर्मन्स. निर्मिती ताई. अरुण, अरे किती त्रास देतात रे हे मित्र तुला. काय करायचं? खरंच असे मित्र दुश्मनाला सुद्धा मिळू नयेत रे बाबा. एवढीच प्रार्थना. तिघांनी मजा आणलीत आणि खूप गोड दिसतेस, खूप छान दिसतेस. आणि अशी जर गाडीची डिलिव्हरी देणारी मुलगी असेल
तर हे असे लोक येणारच ना. मजा आली. मंडळी, आता एका ऑफिसमध्ये रंगणार आहे चहा चर्चा. चला बघूया हा चहाटळपणा कसा रंगतोय ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी कलाकारांचं. अरे बेटकर जाल आता भूगर्भात जाल पृथ्वीच्या. काय हा आळस आहे, जांभई आहे, काय मान्य आहे लंच टाइम नंतरची वेळ आहे, पण एवढी झोप तुमच्यामुळे आम्हालाही झोप येते हो. हो ना. एक आठवडा उरलाय मंथली टार्गेट कम्प्लीट करायला. माने कुठे आहेत? काय मग कुठे गेले? माने कुठे गेले? गेले जीव. कुठे असणार? दरवेळी गायब असतात लंच ब्रेक नंतर. काय काय खरं नाही त्याचं. नमस्कार. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. दुपारी 2 वाजता गुड मॉर्निंग उत्तम आहे. सॉरी सॉरी वा 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 सगळे काम करताय. 1-2 मिनिटं सगळ्यांनी या इकडे. लवकर या, 2 मिनिटं. या हा या. एवढं नको. मित्र आहोत का आपण मित्र आहोत का? नाही की नाही? या ना जरा. हा हे बघा आता आपल्याला जे टार्गेट दिलेलं आहे एचओनी, बरोबर आहे, ते पुढच्या 8 दिवसात आपल्याला पूर्ण करायचं आहे. हो की नाही का? हो का नाही का? हो मोठ्याने बोला. हो का नाही का? हो का नाही का? हो. हे का नाही हे नका सांगू. उत्तर द्या. हो का नाही एवढंच उत्तर द्या मला. पूर्ण करायचं आहे की नाही आपल्याला टार्गेट? हा बाई, ह्यासाठी आपल्याला ओव्हर टाइम करावे लागतील. तुम्ही तयार आहात का? हो का नाही का? हो का नाही का? हो का नाही का? हो हे मोठ्याने बोला ना. माने वाहा रे वाहा माने. अरे वा, मगाशी नव्हतात तुम्ही ऑफिस मध्ये? एकही वाक्य नव्हतं म्हणून नव्हतात की काय तुम्ही? नाही सर, एंट्रीच लेट होती माझी. अच्छा, एंट्री लेट होती. बरं. कुठे होतात? खाली गेलो होतो सर. अरे वा, खाली गेले होते हे. वा 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 वा. क्लायंटशीच बोलणं चालू होतं माझं. बरं. क्लायंटशी बोलत होतो. बोलता रस्त्यावर गाव गेलो, कळलंच नाही. अरे बापरे, कमालच आहे. तुमचे क्लायंट तुमच्या चिमटीत मावतो का हो? म्हणजे असा क्लायंट घेऊन असा चर्चा करताना दिसलात खाली तुम्ही मला. चहा पित होतात ना? एक मिनिट 2 मिनिटं इकडे या माझ्याजवळ. हे बघा, नका एवढं नका रे, लांब व्हा. हे दरवेळेला तुम्ही मित्र आहोत का आपण? मला सांगा. नाही की नाही? हा हे बघा, जे एचओनी आपल्याला टार्गेट दिलेलं आहे, बरोबर आहे, ते आपल्याला कुठलाही परिस्थिती पूर्ण करावाच लागेल. सर काय झालं? हे पूर्ण करावंच लागेल. कळताय का तुम्हाला? हो सर. माझी अर्जन्सी कळते का? सर. हा, मी 3 महिने या आधी ऑफिसला आलोय की नाही? येस. या आधी वेगळा बॉस होता. तुम्हाला पाहिजे ते मी दिलेलं आहे. काय मला सांगा इकडे. मला काय प्रॉब्लेम होते? खुर्चीचा प्रॉब्लेम कुणाचा? मला सांगा, खुर्चीचा प्रॉब्लेम काय होता? सर ते खुर्ची छोटी होती त्यामुळे माझी पाठ वर यायची आणि ती दुखायची सर. मी काय मी केलं? खुर्ची वाढवली सर. ही ढिसके वाढवली की नाही मला सांगा. हे केलं की नाही मी सांगा Yes, sir. तुम्हाला. Yes, sir. अजून काय प्रॉब्लेम होते मला सांगा. डेटा स्पीडचा प्रॉब्लेम होता. मी काय केले? स्पीड वाढवलात सर. आणि त्याच्यानंतर काय झालं? प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की नाही? हो ये मला सांगा. तर ते अजून काय प्रॉब्लेम? एसीचा फ्लो नव्हता. मी केला की नाही? मी हे सगळं केलंय. केलं. याच्या बदल्यात जर मी अशी अपेक्षा धरली की तुम्ही टार्गेट कम्प्लीट करा, तर काय चुकलं? सर काय झालं? करतो चुकलं का माझं काही? नाही की नाही चुकलं? मग तुम्ही टार्गेट का बरं कम्प्लीट करत नाही आहात? माझ्याकडून काही हव्यात का तुम्हाला? काही अजून काही गोष्टी हव्यात? यू कॅन गिव्ह मी सजेशन. आय एम ओपन फॉर इच अँड एव्हरी सजेशन. यू कॅन गिव्ह मी दॅट. सर, येस चहा नीट मिळत नाही सर. येस. चहा नीट मिळत नाही सर. चहा नीट मिळत नाही हे तुमचं सजेशन आहे मिस्टर माने? हा सर, चहा मिळत नाही नीट सर. म्हणजे सर दिवसभरात एक तरी चांगला चहा मिळाला पाहिजे ना सर, तरच मज्जा येते ना जरा. मज्जा? हा. तुम्ही मॉलमध्ये फिरायला आलात, मज्जा करताय? हा? हे काय ऑफिस आहे ना हे? हा, आहे मग इथे मज्जा कशी अपेक्षित धरता तुम्ही? नाही तसं नाही हा, हा. सर, पण म्हणजे चहा महत्वाचा आहे ना सर. चांगला चहा मिळत नाही. हे बघा, चहा इतका महत्वाचा नाही. आपल्या ऑफिसमध्ये चहा मिळतच नाही अशातली गत आहे का मला सांगा? हो सर, म्हणजे गटराचं पाणीच समजा हवं तर सर. तुम्ही पिऊन बघा. काय गटराचं पाणी मी कशाला पिऊ? नाही सर, तसं नाही. चहा पिऊन बघा सर. चहा पिऊन बघू मी? तुम्ही चहा पिऊन बघा सर. इतका वाईट आहे? चहा नाहीच तो. मग काय आहे? मशीन आहे ना ते डबड ती चहाचं. हो, जर्मनीचं मशीन आहे ते, जर्मनीचं. आपण ते काय गरम पाणी सोडतंय नुसतं. त्यात एवढं गटूळ आपलं बुडीत बसायचं. टी बॅग्स म्हणतात त्याला, टी बॅग्स. आपण इंग्लिश मध्ये बोललो म्हणून का चव बदलती का सर? नाही सर. बदलती का चव? नाही ना सर, ती पोलचाट चहा हो सर. येस सर.
त्याला काय चवच नाही म्हणजे काय म्हणजे प्याला काय नाही प्याला काय असंच वाटतंय सर नाही खरंय सर खरंय सर एवढा वाईट चहा आहे आपल्या ऑफिसला? मी कधी घेतला नाही गेल्या 3 महिन्यात, पण एवढा वाईट मिळतो चहा? नाही सर म्हणजे चहा नाहीच आहे तो सर माहित नव्हतं हो मला. आणि सर काय चहा लागतो सर चहा पाहिजे म्हणजे तुम्हाला खोटं सांगतो सर खरं सांगतो मी खोटं नाही सांगणार म्हणजे म्हणजे मी लहानपणापासून नाही लहानपणापासून मला म्हणजे असं सर कडक मध्ये चहा प्यायची सवय आहे सर कडक मध्ये चहा? कडक मध्ये चहा लागतोय सर मला मी खोटं नाही सर पण हे बघा हे तुमच्या हौशी आहेत की नाही, ते पुरवण्यासाठी मी ऑफिस उघडलंय का मला सांगा? नाही की नाही? हा. हौशी नाही सर मग चहा गरजेचा कसा असू शकतो? चहामुळे तरतरी येते उजरा येते एकदम अरे हे बघा उजरा येते ती आपलं थोड्या वेळापुरती येते. त्याला काय सायंटिफिक रिझन आहे का मला सांगा? आहे का सायंटिफिक रिझन आहे का? आहे ना सर थेरी आहे सर Theory आहे, sir. थेरी आहे सायंटिफिक Scientific थेरी theory आहे हाय हो. सर उजरा ते काय म्हणतात ते येण्याची सायंटिफिक हे थिअरी सर आहे. रक्तवाहिन्या हा रक्तवाहिन्या घ्या सर हा. आपल्या रक्तवाहिन्या असते का नाही बर रक्तवाहिन्या म्हणजे असं खळबळून उठते त्या रक्तवाहिन्या ते चहामुळे खळबळून उठतात. खळबळून उठते त्या सर अहो काय? तुम्हाला मज्जा माहितीये का हा माहितीये. तुम्ही कधी कधी ऑफिसचं काम करत नाही, जे करतात त्याला मज्जा म्हणता, बरोबर आहे ना? सर मज्जा संस्था आपल्या शरीराची मज्जा संस्था. शरीराची मज्जा संस्था असते त्याचं की नाही? काय? तिला चहामुळे मज्जा येते शरीराची मज्जा संस्था. तिला चहामुळे मज्जा येते सर मज्जा हे काय आहे? मला logic नाही कळलंय. तुम्ही मज्जा संस्थेने चहा प्याला का नाही हा मज्जाच करायला लागते ती आपल्या शरीरातली मज्जा संस्था असं करते ऍक्च्युअली असं करते. सर, तुम्हाला- नाही मला नाही हो विश्वास. हे काय तुम्ही बोलताय? सर तुम्हाला खोटं वाटल सायंटिफिक नका सांगू. सर नाही हे बघा आपल्या ऑफिस मध्ये काम का बरं होत नाही सर हा? जवळजवळ सगळ्यांच्या मज्जा संस्था खटाखट बंद पडत चाललेल्या आहेत सर सायंटिफिक रिझन आहे याला. माझ्या नष्टच झाल्या त्या फार म्हणजे जर चहा घेतला, उत्तम चहा घेतला, तर मज्जा संस्था अशी ऍक्टिव्ह होईल आणि उत्तम काम काय केलं जाईल. खतरनाक काम होणार सर म्हणजे टार्गेट आहे की नाही किती दिवसात टार्गेट सांगितले 2 नाही 8 आठवड्याभरात टार्गेट करायचं आहे. आठवड्याभरात आठवड्याभराचं टार्गेट एका दिवसात करणार सगळं काय सांगताय काय? म्हणजे हे टार्गेट कम्प्लीट होईल, कार्यक्षमता वाढेल एका चहामुळे, असं म्हणताय? चहा सर चहा महत्वाचा आहे सर हं. म्हणजे चहा शब्द आहे की नाही त्या शब्दातच एक मर्द पण आहे चहा शब्दात मर्दपण आहे. तुम्ही चहा बोलून बघा मर्द वाटणार असं वाटतंय तुम्हाला? वाटणार तुम्ही सर तर जस्ट बघा मी मर्द दिसतोय का? चहा मर्दच की ऍक्च्युअली मी मर्द दिसतोय. हा विषय नाही सर आणि एका मुलीच्या नजरेतून मला हे कळलं पाहिजे. तुम्ही पुरुष आहात, तुम्हाला ते हे प्रिया जरा मुलीला बोलू ना एखादं. सर मी आहे सर स्वतः हो, तुम्ही मुली आहात नाही का? सॉरी एकदा तुमच्या नजरेतून बघा. एक बॉस असं काही हे करू नका, मनात काळजी मत घेऊ नका, कळलं? तुम्ही फक्त मी चहा म्हणतो, मी मर्द दिसतो का बघा. चहा. सर सॉरी म्हणजे वयाचा मान ठेवते म्हणून नाही तर आत्ता बिलगले असते सर तुम्हाला अरे काय सांगताय का? Sorry, sir, sir, please. ऍक्च्युअली मी चहा नुसतं बोललो की मर्द दिसतो. जवळून मर्द बघितला अहो, काय? हे अनबिलिव्हेबल आहे. प्लीज सर तुम्ही चहा म्हणत राहिला तर मी गुलाबी होऊन जाईल ओ गॉड, चहा. ओय, वाटलं? बापरे, आज तुम्ही मला मर्द केलं होतो. म्हणजे खऱ्या अर्थाने मी मला वाटायला लागले. हा सर थँक्यू. तुम्ही नुसतं बोलला तरी वाटतंय पेल्यावर म्हणजे वागच होणार सर हे चहा महत्वाचं आहे म्हणजे. चहा महत्वाचा आहे सर. क्या बात आहे. सईता मनकर माहिती आहे का तुम्हाला सर काय झालं सर मला आवडतात त्या. सर ती नाही विचारलं तुम्हाला माहिती आहे का विचारलं माहिती आहेत मला. नका नाही करू कशाला ते करताय नाहीच कंट्रोल होतं, मी काय करू त्याला ना. पण नका ना काय गरजच नाही ना माहिती आहे ना तुम्हाला सईता मनकर माहिती आहेत. किती कप चहा पेत असतील 2.5. हिरवीन आहे वा होय हिरवीन आहे हिरवीन होय लेवल काय आहे काय कुठल्या लेवलची हिरवीन आहे मोठ्या लेवलची हिरोईन आहे. 3 कप चहा नाही 2.5 म्हणालो मी. 56 कप चहा पेत
सई तामणकर दिवसाचा 56 कप चहा पितात? गेला बाजार 55 तर पेतेतच पेते नाही 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 एवढा चहा म्हणजे खूप झाला हो. हो सर पितात अहो, पितात. पितात, हो, हो. 55. पण मला एक कळत नाहीये 55 कप दिवसाचा चहा पितात मग मुख्य काम करायला कोणी वेगळं ठेवलंय त्याने? पण दिवस त्याच्यातच जाणार ना. एक चहा 55 करा ना, किती झाले? सर काय मला माहितीये सर ओय. सई तामणकर आहेत ना त्या बघा स्किट बघताना हसता हसता खुर्चीतून उठून मागे जातात बघा अशा त्या चहा प्यायला जातात. काय सांगता? हो म्हणजे काय कसं? स्किट चालू असतं. ये अजीम जल्दी चाय देना तलब लगे हैं. यार, चाय. असा हात का ठेवतात हसायला येतं म्हणून? जी बादलेली असते पटापट पिताना. अनबिलिव्हेबल आहे. दिवसभर हेच चालू असतं सर. पण त्यांची ऊर्जा सर मी तर हे पण ऐकलंय त्या खूप सारे पदार्थ चहा सोबतच खातात सर. चकली तर चहा सोबतच खातात. दुसरं नाहीच म्हणजे. This is- मला मिठी मारा. अनबिलिव्हेबल आहे हे. आपण चहा करायचा ऑफिसमध्ये. चहा करायचं सर. चहा करायचा चहा सांगण्यासाठी आजपासून मी माझ्या हातात तुम्हाला चहा देणार आणि त्याच्यात काय चहा घ्यायचा 2 पाणी पावडर हे ढवळलं 3 मिनिटात चहा. चला, कामाला लागा. पटापटा चहा देऊन सर हे काय चहा काय वेगवेगळं केलं चहा आहे काय तेव्हा काय मग असं नाही करायचं मग सर. नाही मग नाही नाही चहा आहे म्हणजे चहा कसा मानला पाहिजे सर? कसं? चहा आहे ना म्हणजे काय करायचं? हाय. पहिलं जायचं हा. गेलं हाय. मस म्हैस घ्यायची सुरुवातीत नाही ना चहाची. म्हणजे चांगलं दूध घट दूध तिथून दुधापासून चहाची म्हस म्हस ओ हो दूध. पहिली आहे ना? चांगलं दूध. हा चांगलं दूध पहिली म्हस सोडकायची. Yes. पाणी घ्यायचं ओय. पाणी म्हशीचे घुंगरू आवाज कसला काढला तू? सर धार काढली धार काढली. धार काढली. हो दूध काढलं. शुद्ध दूध बरोबर चांगलं घट दूध. अरे वा. दूध घ्यायचं बरं घरी यायचं घरी यायचं. घरी आल्यावर हा. गॅस पेटवायचा हा. ते भुगलं ठेवायचं. भाजणार नाही. काय काय ठेवायचं बघुलं म्हणजे काय? तसं पातेलं. वेगळं वाटलं. बघुलं ठेवायचं. ओके. बघुलं ठेवलंय ओय. बघुल्यामध्ये जेवढं पाहिजे तेवढं पाणी टाकायचं. ओय. पाणी टाकलं आपण निघून जायचं. मग हे कशाला करायचं सगळं? पाणी असतंय की नाही होय. त्या पाण्याच्या बुडाला जेव्हा बुडबुड येते की नाही हा तेव्हा स्वतःहून बोलवून घेते हा असं आहे होय. असं आहे सर. वा 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 वा. मग परत यायचं. यायचं हा परत आल्यावर काय करायचं? मला माहिती. चहापत्ती होय. चहापत्ती. वा. चहापत्ती वा. चहापत्ती घेतली काय? काय करायचं? हे? तसं नाही करायचं. नाही नाही पहिलं झाकण काढायचं. अरे हा झाकण झाकण काढायचं. काढायचं खटक खटाक असा आवाज आला हा, आवाज पाहिजे. आला बरं बरं बरं. चहापत्ती घ्यायची हा घेतली हा टाकली बरं. परत घ्यायची 2 डाव टाकायची. 2च डाव. एकाच जुळत नाही. बरं 2 डाव टाकायची. बरं. हा, टाकली पुन्हा काय करायचं? पुन्हा काय नाही आता साखर. साखर घ्यायची. साखर घ्यायची. साखर घेतली चमच्यानं साखर काढली 1 2 3. बस झालं 3 चमचे 3 जणांसाठी बस झालं. आपण काय करायचं? आम्हाला मला नाही माहिती. आलं हुडकायचं. आ. आलं पाहिजे का नाही आलं घेऊन चहामध्ये? चेचून असं आहा हा. नाही व, असं चेचायचं नाही आलं. मग सांडशी घ्यायची आहा. त्यानं आलं धरायचं काच 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 ये बाप 3 काचा. हा. बाप. हा. टाकायचं हा. आलं सांडशी ठेवायची. हा. आपण निघून जायचं. हे का आपण करायचं मला कळत. निघून का जायचं? आपण थांबायचंच नाही तिथं बिनकामाची धंदे करायचीच नाही. ती आलं हाय. साखर हाय. चहापत्ती हा. त्यांची ती काय करतील की करायची ती. आपण जाऊन दरवाजात उभं राहायचं. का पण? आपण तिथं उभं राहायचं निवांत आपलं गाणी बिणी म्हणत उभं राहायचं. समोरच्यानं हळूच दरवाजा उघडला आणि बाहेर बघून चहा वाटतं असं केलं का नाही मग समजायचं चहा म्हणजे मला वास घ्यायला लागला हो. वास खरंच यायला लागला मला आता. चहाचा वास आला नाही. मला चहा पाहिजे हो आता. हाय हाय क्या बात आहे. पुढे मग पुढे यायचं, पुढे. मग यायचं हा, यायचं. मग आला यायचं. दूध घ्यायचं दूध घ्यायचं. परमानशी अर्धा कप हा, अर्धा कप घ्यायचं. अर्धा कप परमानशी घेऊया घेऊया घेऊया. 1.5 कप टाकला होय टाकला. 1.5 कप दूध टाकलं हा. रेडी आहे. हाय. मग काय करायचं? हाय. चमचा घ्यायचा. वा 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 वा. चमचा घ्यायचा आतमध्ये खर ठक ठक खर 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 ठक ठक खर खर कशासाठी आहे? हा पत्ती असते की नाही पत्ती बर. कामचुकार पत्ती कामचुकार असते. साखर असते की नाही होय साखरामध्ये हॉनेस्टी असते सर होय होय होय. बरोबर खाली राहते होय होय. चहा पत्तीला लय माज
बर बर तिचा माज उतरवायचा बर. खर 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 खटाक या बात आहे. ठेवलं अरे अरे ठेवून द्यायचं हा प्यायचा कधी लवकर सांगा. होणार की 2 मिनिटं वाक्य घरात असं म्हणजे चहाचं म्हणजे तर ओळख सुटणार नाही, लवकर मग काय करायचं? जास्त बोलू नका, कापड पटापट, कापड घ्यायचं सगळ्याच्या त्यात ओतायचा मग असं कापडायचं नाही असं जुळवून म्हणजे गाळणी नाही घ्यायची काय कापड नाही. घ्यायचं. कापडात मजा आहे या बात कापड कापडात घ्यायचं. मजा हा, हा, आहे अशी पिळायची का अशी सगळी चहा पावडर करायची बाजूला हाय, 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 हाय. टोप बसत्या चहाचा टोप घेतला हाय, हाय. सांडशीला धरतो ऐ. धरला कप घ्या कप घ्या कप घ्या कप घ्या कप घ्या कप घ्या मला 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 जाता यार जाता यार क्या बात आहे. मी चहा करणार मी चहा करणार आजपासून मी चहा करणार. मी तुम्हाला 3 मिनिटात चहा करून देणार. मला येतो चहा करता काही टेन्शन नाही. तुम्ही कामाला लागायचं. तुम्हाला काय समजणार आहे अरे त्याच्यात काय काय सर साखर साखर नाही टाकली सर साखर साखर राहिली सर. तर जास्त होती सर. अरे आलं आलं आलो हॅलो सर. चौगुले काय चाललं होतं? सर हे मी चहा बनवत होतो. चहा ऑफिस मध्ये? होय चहाची टपरी उघडणार आहे. वा ऑफिस मध्ये? कार्यक्षमता वाढवण्यासाठी सर ॲज अ सायंटिफिक तिथे काही कारणं आहेत ज्यांनी चहामुळे कार्यक्षमता वाढते सर. कोणी सांगितलंय? मिस्टर माने. मिस्टर माने माने प्लीज प्लीज काय ब्रीफ बोलताय ते? येस सर प्लीज ब्रीफ करा. काय आत्ता जे सगळं सांगितलं ते ब्रीफ करा. चहाने कार्यक्षमता वाढते हे तुम्ही सांगितलं यांना? मी कुठं काय सांगितलं माने काय बोलतात? माने आत्ता तुम्ही म्हणालात ना चहाने एवढं सगळं केलं 2 म्हशी आणल्या एवढा खर्च केला आपण. सांगा ना त्यांना. नाही सर सांगा हॅलो येस येस. या कम 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 चल लेट्स टॉक. मी बोललोच नाही सर नाही की तुम्हाला सांगतो सकाळपासून आले ती 12 प्रकारचा चहा बनवला सर यांनी मी बनवला. चौगुले अहो नाही सर. आता काहीतरी असा मी चहा बनवतो म्हणले त्यांना म्हणलं नको सर टार्गेट आहे टार्गेट करायची नाही, सर, नाही, नाही. ऐकतच तर मी बनवत नव्हतो हे चहा प्यायला खाली गेले म्हणून मी त्यांना बरणी मी केलं सर. सगळं ऍक्शन करून दाखवू नका. तोंडाने बोललेलं कळतं मला. ते येत नाही म्हणून सर ऍक्शन करत होतो. मी खरंच सांगतो प्रामाणिकपणे सांग. ऍक्च्युली सर खरं सांगायचं तर ते आम्हाला म्हणत होते की आपण ना इकडनं बाहेर पडूया आणि चहाचा आउटलेट टाकूया. येस सर येस सर आम्हाला ट्रेन करत होते सर. येस सर नो नो आम्हाला कंपनी नाही सोडायची सर. आम्ही खूप लॉयल एम्प्लॉईज सर नाही 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 चौगुले नाही काय? नो 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 Shut up. इथला नाटकं करू नका. इथला स्टाफ फोडून काय करायचंय तुम्हाला? नाही, नाही. आउटलेट टाकायचंय. नाही नाही सर नाही सर बाहेर जाऊन चहाची टपरी टाका. नाही सर हे नाही करणार सर. यू आर फायर्ड. ओ नो सर. गेट आउट. ओके गेट आउट. गेट आउट. काय? साहेबांनी गुड नाईट साहेबांनी गो बॅक टू वर्क. येस सर. येस सर थँक्यू सर. सर एक रिक्वेस्ट होती सर काय? ती आपलं चहाचं भांड बिघडलंय ती जरा नवीन बसवून मिळेल का जरा चांगला चहा येत नाही त्याच्यातनं ओके करू. वा 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 तुमच्या या परफॉर्मन्समुळे आम्हाला जाम उजरा मिळाली. बघा तुमचं हे चहा पुराण आपल्या हास्यरसिकांना कसं वाटलंय निर्मितीताई? मला सगळ्यात कौतुक बनेचं करायचं एका गोष्टीसाठी. त्याचं एपिक टायमिंग होतं जेव्हा तो त्याच्या जवळ गेला आणि त्याला म्हणाला आज पहिल्यांदा मर्द पाहिला. म्हणजे एक वाक्य होतं फक्त तुला पण काय टायमिंग होतं त्याचं. अप्रतिम टायमिंग होतं आणि खूप मजा आली. मी तुमच्या चहा पुराणासाठी 2 ओळी. सकाळची सुरुवात फक्कड करण्यासाठी हवा एक कडक चहा आणि आठवड्याची सुरुवात फक्कड करण्यासाठी न चुकता हास्य जत्रा पहा. वा 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 ताई
आता शब्द दिलाच आहे मला तर वापरते. फक्कड परफॉर्मन्स होता. या प्रहसनाचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येकाकडे एक एक बॉल येतो आणि तुम्ही बॅट घेऊन सज्ज असता आणि तुमचा टर्न आला की तुम्ही काहीतरी चौकार किंवा षटकार मारताच. तसंच आज सगळ्यांनी केलं. बट आय थिंक सावत्या यू स्टोल द शो. फारच मस्त ठहराववाला परफॉर्मन्स केलास आणि तेही समीर दादा समोर असताना, त्याच्यामुळे ते बघायला खूप मजा आली. तूच करू जाण्या हे सगळे प्रकार, म्हणजे वेगळे केस करणं, वेगळ्या मिशा करणं. वी लव्ह यू समीर दादा, मजा आली. मंडळी, खरेदी हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आणि जेव्हा या खरेदीला विनोदाचा तडका लागतो तेव्हा काय होतं बघूया पुढील प्रहसनातून. जे घेऊन मंचावर येत आहेत, जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, रत्नागिरीचा रत्न प्रथमेश शिवलकर, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि ज्येष्ठ विनोदी अभिनेते प्राध्यापक दिलीप घारे सर. ए ती खिडकी कशाला बंद करते? अहो, केवढा गारवारा येतोय हा? कानात बिनात घुसला, तुम्हाला सर्दी बिर्दी झाली मग म्हणून बंद करते. सर्दी तुझ्या बापाला होईल. अरे आपल्याला नाही सर्दी होत. हा. भल्या पहाटे उठून थंड पाण्याने दररोज आंघोळ करतो मी, माहित नाही का तुला? बया मामा, तुम्ही अजून थंड पाण्याने आंघोळ मग? करता का? हा. अहो, अंग आखडून जाईल मामा. कसा म्हाताऱ्या माणसानं असा गरम पाण्यानं शेक घेतला पाहिजे. वय झालंय मामा तुमचं. वय मग माझं वय झालं? नाही तर काय म्हातारा झालो की मी? मग ए भाऊ, काय वय असेल माझं? तुमचं वय हा? असेल की 80-82. दातच पाडीन. 82 वाटतो रे मी. नाही, आता 78 तर वय आहेच ना. काय चुकीचं सांगितलंय, जवळपासच सांगितलंय. मामा म्हणजे मामा आहे, ए सगळं. नमे, अगं शरीरानं वाटत असेल मी म्हातारा, हा. पण मनाने 24चा आहे मी. आता जर मनात आणलं ना मी, हा. आता तटकन उठून उडी मारून तिकडे बर्थवर बसू का मी? हे danger आहेत मामा आमचे. मामा म्हणजे मामा आहेत बरं का. एक काम करा तुम्ही, तरी पण ना तुम्ही लई करू नका तुम्ही जास्त. हे घ्या, हे कानटोपी घाला जरा. वा 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 वा. कानटोपी नाही, घाला. मी कानटोपी नाही घालणार मी. का? माझ्या जवळ ठेवतो मी. हा. तू वय झालं म्हणून द्यायली का मला? नाही ना. मी अत्तरणा बांडे मी अजून. हा. बरं, राहिलं ठेशन आलं वाटतं. त्याच ना ठेशन आलं. चॉय 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 गरम चॉय गरम चॉय 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 गर्मीनं जातं. चॉय 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 गरम चॉय पडेल गरम ना, चॉय तर गरम मामा चॉय बोलेल. चॉय चॉय. बांगुड्या घ्या, आरस घ्या, किल्पा घ्या, गोल 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 बांगुड्या घ्या. सुंदर सुंदर दिसायला आरस घ्या, किल्पा घ्या, बांगुड्या घ्या, गोल 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 बांगुड्या घ्या, किल्पा घ्या. हे अरे किल्पा घ्या ना बाबा, मस्त आहे ती. सुंदर दिसायला आरस बी घेता का? हा दादा, काय पैक कशाचे? हे बांगुड्या घेतल्या ना तुम्ही? तुम्हीच म्हणले ना, बांगुड्या घ्या, किल्पा घ्या. इकत घ्या कुठं म्हणले तुम्ही? नाही नाही, तसं नाही. म्हणजे ती पद्धत आहे ना, बांगुड्या घ्या असं म्हणलं तर की पैसे घेऊनच घ्या. पद्धतीमुळे म्हणलं विकत घ्यावं लागतं. विकत घ्यायला लागतंय. गंमत करते आज मामा आमच्या विनोदी बघ, काही घ्यायचं असलं तर. घ्यायचंय. मी ना कंगवा विसरले. कंगवा घ्यायचे होते, कंगवा विसरले. आहेत का कंगवा तुमच्याकडे? हाय की कंग, दाखवा ना जरा. हे घ्या ना. हे जांबार, हे बघा क्वालिटी बघा त्याची. एक ना कलर बघा, म्हणजे व्हरायटी. हे बघा, हे खिशात ठेवायचं. बया, काय कलर आहे जालिम. हे पुढच्या खिशात ठेवायचं. हा. एक नंबर क्वालिटी बघा तुम्ही. केस वडत नाही ना यांनी? नाही ना, कंगवा आहे ना भाई, नवरा आहे का केस वाढायला? काय दादा तुम्ही जोगा नेता. आपलं तुम्ही बी काय घेऊ का? काय करू? घेऊ का? अगं कंगवा आहे ते, काय नवरा आहे का एवढा विचार करायला? काय चाललंय तुमचं दोघांचं? बरं, हे कितीला दिलं? फक्त 50 रुपये. 50 रुपये. अरे काय सोन्या चांदीचं का काय? नाही, अहो मामा असतील तेवढे, तुम्ही काय त्यांना देते क्वालिटी 50. बघा ना तुम्ही. अगं नाही नाही, अगं असले कंगवे आपल्याकडे 10 रुपयाला मिळतात. काळूबाईच्या जत्रेत.
काळूबाईच्या जत्रेत आठवत नाही का मामा तुम्ही अजून पण जाता हो काळूबाईच्या जत्रेला बया काळूबाईच्या जत्रेचं नाव काढलं अंग काटाला बघा बर का दादा आमच्या इकडची काळूबाईची जत्रा म्हणजे लय भारी असती लय भारी मजा येते म्हणजे काय ना काळूबाईच्या जत्रेत आहे ना आम्ही असं मामा घेऊन जायचे आम्हाला पप्प्या मी बबन्या पिंकी आम्ही चौघ मामांबरोबर आणि आमच्यात भांडणं कशावरनं मामाच्या खांद्यावर कोण बसणार मी एका अंगून मामाच्या खांद्यावर एका अंगून बबन्या मामाच्या खांद्यावर आणि बबन्या काय करायचं माहितीये का ते भोकाड असतं का भोकाड ते वाजवायचा लय मजा यायची म्हणजे काय करायचं ते भोकाड वाजवायचं मामाच्या कांटाळ्या बसायच्या मी बाबण्याला इकून हाणं बाबण्या मला इकून हाणं आणि मधल्या मध्ये मामाचं पार भजान होऊन जायचं खोडील होते लय मजा यायची पण आता मामाचं जरा वय झालंय ना त्याच्यामुळे ते आता नाही असं घेऊन जाऊ शकत वय झालं काय लावलं का नाही का अजून बी तुला इकडं आणि पाप्याला इकडे घेऊन तर पळू शकतो मी होय. काय वय असेल माझं 80-82 तरी असेल दातच तोडील या कंगव्याला जेवढे दात आहेत ना तेवढे तुझ्या मध्ये राहणार नाही त्याची व्यवस्था करीन वय विचारलं म्हणून मी सांगितलं नाही ते गंमत करतात त्यांना आवडत नाही वयाबद्दल बोललेलं तुला घेऊन जातो काळूबाईच्या जत्रेला चालेल ना. तिथं पोत भर कंगवे घेऊन टाक ना काय पोत बरी एक मिळाला तरी बस आहे हो नाही दादा, नाही एक नाही द्या. पोत भर कंगवे तिकडेच घेऊन टाक याचे कंगवे नको अहो आपल्याला एक तर देऊ नाही याचे कंगवे 80 आहे माझं वय हा? घेऊन टाक तुझे कंगवे आहे खरं काम. ऐका ना असं काही करता असं हे बघा नका करू जाऊ द्या मामा. कंगो जाऊ द्या आरसू तरी घ्या आरसे तुमच्या- आरसू म्हणजे दाखवा ना. कलरफुल हे बघा ना नाही नाही हे तो- तुम्ही तो निळा दाखवा जरा निळा अहो हे नका घेऊ तुम्ही हे घ्या एकदा का नाही ह्या आरशात बघितलं नाही उलट कलर बघत होते हा डिझाईन म्हणजे एक नंबर भारी डिझाईन तुम्ही त्या आरशात बघितलं का हा. नाही सेम हिरोईन दीपिका पादुकोण हो काय हा, बघा काय तुम्ही. बोलता तुम्ही आणि मी बघितलं तर मी दिसन का पादुकोण सारखा नाही मामा तुम्ही बी बघ आम्हाला हे नव्हते. बाईसाठी ना बरं ऐका ना मामा बायजाच्या पोरीसाठी घेऊ का हो, अजून हो. एक अजून एक द्या हाय की असेल दोन तुमच्याकडे. किती 2-3 एक पाहिजे फक्त नमे काय बायजाकडे कुठे जाते आता बायजा कुठे राहते तिकडे आता मग कुठं राहते आली इकडे माहेराला काय आला तिच्या पोरं ते दोघं इकडेच राहतात माहेरला म्हणजे तुला माहितच नाही का मला कसं माहिती असं? अगं नवऱ्यानं लय त्रास दिला तिला आली माहेरला घेऊन पोरांना घेऊन सुभाने पण लई नीट जातीचा नाही अहो, फुटलं ना ते नाही सॉरी अहो पण त्या बायजाचं नशीब फुटलं ना हो. हे मला सांगितलं नाही मामा तुम्ही बायजाबद्दल अहो बिचारी लई चांगली बाई आहे हो नवरा प्याताड आहे तिचा दादा ऐकलं का काय? दारू पिऊ नका बरं का कधी. मी नाही पित तेच सांगते सोडा दारू दारू वाईट दारू माणसाचं पर आयुष्य आपण बरोबर सोडायला प्यायला लागेल ना मी पितच नाही ना असं काय नाही पित मी. मला माहित नव्हतं मामा बाईजाबद्दल अहो, मला आधी सांगितलं असतं ऐक ना मी फोन केला असता हो तिला हे नाहीत पेनारातले वाटत नाहीत घे हे असल्या सटर फटर गोष्टी ऐकून कमी काय आणि शौक काय करणार नाही काहीच नाही. नाही बरं हे बघ काहीतरी घे ना नाही खरं मामा अगदी बरोबर बोललाय तुम्ही बरं मला एक सांगा काय तुमच्याकडे असं भारी असं काही आहे का भारी पाहिजे हा? का तुमच्यासाठी हा. एक नंबर हा? आत्ता देतो एकच मिनिट थांबा हे घ्या पंखा गार 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 वारा येतोय भारी हो गार 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 हाय की नाही? अयो, वारे, अहो, बघा. एक नंबर. या बा, या बा, या बा. हा? चांगलंय हो मग बया गरमीच्या दिवसात लय भारी हो अहो असं काय करता 2 घ्या तुम्ही हा. हा. लय गार गार वाटतंय काय का नाही? नमे काय हो मामा याच्याकडे बघून मला काय आठवलं असं सांग बरं काय आठवलं आपल्या गावाकडचं ते गावाचं शेत आठवलं का हा नाही म्हणून घ्या तुम्ही काय मामा हरकत तुम्ही हे अशा एक एक आठवणी काढी माझा भरूर भरून येतो लय भारी मजा करायचं बरं का दादा आम्ही शेतात तुम्हाला सांगतो मी बरं का भाऊ हो भाऊ अरे आमच्या गावाकडे आम्ही जायचो ना आमच्या सगळ्या पोरांना घेऊन जायचो मी पोरांना घेऊन जायचो हिरीमध्ये पोवायला बोलता? आणि पाहुणं झालं की त्या मच्छानीवर येऊन बसवायचं वा, वा, सगळ्यांना वा. हा मच्छानीवर बसलं की पोरांना म्हणायचो ते बंद करा हा नाही बंद करा नाही हो बंद करा नाही काय सांगायचो हा पोरांना म्हणायचो खाली उतरायचं नाही मच्छानीच्या नाही, उतरल ती. साप
ऐका उतरल मध्ये मध्ये बोल नका हो. बॅटरी उतरल ते बंद करा नाही. डेमो एकच आहे ना दुसरं दाखवत आहे ना असं काय ऐकत मामा काय ऐकत सांगतात? गंमत आहे. मच्छाने येऊन सगळ्यांना सांगायचो साप असतो इचुकाटा असतो कोला लांडगा रानडुक्कर असत खाली उतरायचं नाही पण पोरच ते ऐकत आहेत का नमी तिथं सांग ही तुझी गंमत सांग का सांग आता बर का हा ऐका बरं का बर का हिचं एकदा या सगळ्या पोरांना घेऊन मी मचानीवर बसलो मचानीवर बसलो म्हणलं उतरू नका आणि ही नेमकी नजर चुकून खाली उतरली मचानीच्या खाली उतरली मचानीच्या खाली उतरली मी थोड्या वेळाने असं उघडून बघितले डोळे समोर रानडुक्कर बाबा 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 तिकडे रानडुक्कर इकडे आमची नमी म्हणलं काय करावं म्हणजे पोरगी जाती आता घेतला मारला टॉर्च पंखा फेकला तुम्ही हा पंखा नाही टॉर्च फेकला पंखा फेकला तुम्ही टॉर्च फेकला हो टॉर्च फेकला आणि त्याचा लाईट त्या डुकराच्या रानडुकराच्या डोळ्यात गेला बाव चढलं ते गेलं ना पळून वाचली पोरगी वाचलं नुकसान झालंय त्याचं नुकसान नाही पोरगी वाचली ना पण पंख्याचं नुकसान झालंय अरे पंख्याचं नुकसान पंख्याने काय होतंय त्याच्यातून नुसता गार वारा येतो तिथं जर पंखा असता त्या डुकरानं ती हवा बी खाल्ली असती माझी पोरगी बी खाल्ली असती हे आहे लय danger होतं बरं का ते. पण आता काय खायचं त्याच्यात काहीच राहिले नाही तुम्ही तोडलाय पंखा अहो नाही कुणाचं आहे सॉरी दादा सॉरी ऐका तुम्ही बंद तोडला, करा, तुमच्या बंद. हाताने तोडलं इकडे तुम्ही बंद तुमचं आहे का हे? हा मग अरे 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 ते माझ्या त्या नादानं नाद काही लक्षात झालंय माझ्या तुमचं आहे म्हणून. घ्यायचा का घ्यायचा तो हा? पंखा घ्यायचा नाही नाही नको पंखा आपल्याला का? नाही नको अगं आपल्या शेतावरचं गार कसलं वारं असतं गार तिकडे घेऊन जातो तुला हा पण तुम्ही या आमच्या शेतावर एकदा येतील. काय भारी वारा असतं आमच्या शेतात अरे कसला वारण काय चाललंय नुसतं स्टोऱ्या चालत घ्यायचं काहीच नाही त्याला मी येतो अहो मला घ्यायचं होतं घ्या- मामा. अ, मामा घ्यायचं तिला काहीतरी घ्यायचं. अहो, मग घ्या ना तुम्ही किल्पा आहेत का तुमच्याकडे किल्पा म्हणजे एक नंबर किल्पा मी बघू का जरा हे बघा की डिझाईन बघा तुम्ही कलरफुल व्हरायटी पाहिजे तेवढ्या भाऊ हा? कुठले आहेत तुम्ही मी गोळेवाडीचा आहे गोळेवाडी हा गोळेवाडी हे तुटणार नाही ना हा? तुटणार नाही ना अरे अजिबात तुटणार नाही फिक्स आहे बघा हा. ते शंकरोबाचं मंदिर आहे ते तुम्हाला कसं माहित अरे कसं माहित म्हणजे मागच्या अंगाला नदी आहे ना नदी म्हणजे हा. रोज सकाळी जाऊन आंघोळ करतोय हा. नित्य पाणी खालचं तळ दिसते हो? अगं नमा आपल्या विलास मामाच्या गावचे आहेत गोळेवाडीचे विलास मामा गोळेवाडीचा आहे नाही का विलास मामा अयो दादा तुमच्या पाया पडल्या पाहिजे तुम्ही अहो विलास मामाच्या गावचे तुम्ही आमचा विलास मामा लय भारी होता सायकल लिमलेटच्या गोळ्या आम्हाला वाटायचा पोरांना आम्ही पोरं फिरायचो त्याच्या माग ऐका ना मामा आपण काय करू येता येता ना विलास मामाच्या इकडे जाऊन येऊ हा? विलास मामाकडे कुठे जाती बाई आता अ? वर जाती काय म्हणजे म्हणजे काय गेला ना वर त्यो गेला त्यो वर. विलास मामा गेला. बघितलं का हिचा मामा गेला आणि हिलाच माहित नाही मला पण माहित नाही अरे तुम्ही गोळेवाडीचे आहेत ना हा ना पण मग मामा गेला विलास मामा गेला आमचा गेला विलास मामा आमचा विलास मामा कुठं चालले तुम्ही काय घेतच नाही नुसत्या स्टोऱ्या चालत मी तरी काय करू माझं स्टेशन बी गेलंय ना ओ मामा हा. ते कानातला मळ काढायचा आहे का अरे हाय की नाही हे बघा, हे घ्या की मला आधी हा, हे सांगितलं बघा. असतं. कितीला आहे हे? 20 रुपये 20 रुपये हा सुटे आहेत ना? हा सुटे आहेत की हा, द्या. हे घ्या वा. हो भाऊ हा काय घेतलं हे मळ काढायचं कानातला ते हा हे कानात टाकणार का हा अभाऊ संपलं मग सगळं आमचा इलाज हे असाच गेला ना कसं गेलं मी असं रेल्वेमध्ये हे असलं ऐकणार आहे याच्याकडून घेतलं ते कान खात होता म्हणून मध्ये घातलं गोड वाटलं मध्ये घातलं आता सुरुवातीला गोडच वाटतं ना गोड वाटलं म्हणून कोंबलं मध्ये अजून गोड वाटायला लागलं अजून गोड वाटायला म्हणून अजून कोंबलं गेलं पडद्या पसतो थेट आता पडदाच त्यो पडदा ते फाटला ना टारकन गेला मेंदू पसतो गेला ना मामा गेला ना विलास मामा हे घ्या बघा भाऊ तुम्हाला बघा घ्यायचं असलं तर. हे काय झालं नको मला हे 20 रुपये वापस द्या माझे अरे माझे. कसले 20 रुपये मला नका बाबा काय झालं तर इलास मामा गेला अरे कसं राहील काय येड आहे का तू अरे हे कान साफ करण्यासाठीच आहे ना हे एवढंच आहे ना म्हणजे इकडे काही साबण अडकलंय पाणी अडकलंय म्हणून असं करायसाठी असतंय हे एवढं आहे का आज जाऊन मेंदू फुटायला एवढंच आहे ना हे कळत कसं नाही तुम्हाला
नाही तरी पण नका माझे 20 रुपये द्या मला. घे बाबा तुझे 20 रुपये. विलास मामा गेला, विलास मामा गेला. काय विलास मामा गेला? काय हो दादा तुमच्या गावचे आहेत आणि तुम्ही असं बोलत का हो मला एक फोन करून सांगितलं असतं तर विलास मामाचं शेवटचं दर्शन नसतं का घेत. कुठला विलास मामा? कोण विलास मामा? विलास मामा. माहीतच नाही तुझा विलास मामा. मला माहित असतं तर एक नाही 100 फोन केले असते तुला. माहीतच नाही विलास मामा. कोण आहे तो? कोण मेलाय? कसा मेलाय? आता काय करू? कुणाला सांगू? ओ भाऊ ओ भाऊ का म्हणू का चिडचिड चिडचिड करायला लागलो नाही तर काय? अरे. घ्यायचं काय नाही नुसत्या स्टोऱ्या चालल्या. स्टेशन गेला आता 4 सीजन पुढे जायला लागेल मला. अरे चिडचिड करू नका अरे धंदा करणार आहे तुम्ही धंदा करणाऱ्या माणसानं डोक्यावर साखर आणि तोंडात बर्फ ठेवला पाहिजे ए छेड्या! तू तुझ्या नाकात बोळ आणि तोंडात तुळशी पात्र ठेव. बोलत तुम्ही अरे तू बर्रा स्टोऱ्या सांगते ते जायला मग तू छेड्या. तुझी कवटी फुटून त्याचा वाजेपर्यंत मी तर मरतच नाही रे अरे माझी कवटी तू थेड्यात जगायला तर पाहिजे ना. तू मर ना मग तू मर ना. तू मरणार तू ओळखतच नाही. तू कवटी फुटून मरशील तू मरणार तू अगं बाई अहो तुम्ही कशाला एवढे बारक्या जीव नका काढू. किती वेळा सांगितलं तुला हा नियम माहित नाही रेल्वे मध्ये असं विकायला बंदी आहे माहित नाही. नाही सॉरी सॉरी बिरी काय नाही चल चूक झाली. 1500ची पावती फाडचल 1500 नाही साहेब माझ्याकडे. 2 दिवस आत टाकतो चल हे सगळं आई, जप्त. साहेब असं कसं आठ टाकीत आत टाकता म्हणजे अहो मामा तुम्हाला माहित नाही हे असे विक्रेते आहेत ना इकडे येतात दुकान लावतात बंदी आहे त्याला ह्यांना 2 दिवस आत टाकलं ना बरोबर अक्कल येते चल, नाही चल. नाही नाही नाही. साहेब असं करू नका ते विक्रेते फिक्रेते काही नाही आमचे नातेवाईक आहेत ते आमचे नातेवाईक आहेत दूरचे विलास आहे आमचा त्यो विलास मामा आहे आपला विलास मामा विलास 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 मामा जिवंत आहे. जिवंत आहे विलास मामा. जिवंत जिवंत कोणावर काय येडा वाटलो काय हा विलास मामा आहे आणि हे सगळं कुठे घेऊन चाललात तुम्ही तुम्हाला ते आमचं आहे ते आमचं सामान हिच आहे ना गावाकडे घेऊन चाललो गावाकडे. आमचं सामान आहे ते हे विक्रेते फिक्रेते काही नाही अहो हे बघा साहेब आमचा लय मोठा गोतावळा आहे हे आमचे नातेवाईक आहेत नातेवाईक. मी असं गावाकडे चाललोय 15 नातवंड आहेत मला 15 आता गावाकडे गेलं की सगळे गोळा होतं लाटांबर आणि काय आणलं आजोबा हे द्यायचं काढून त्यांना एक होय ना मग वय, 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 सगळ्यांना वय. असं वाटी तुम्ही 15 नातवंड आहेत माझ्या याच्याहून अंदाज येत नाही लोकांना वय काय वय काय असेल माझं 80-82 असेल की तुम्हाला एक तर तुम्ही साहेब आहे हा हा आणि तुम्ही सरकारी आहेत म्हणून हळूहळू मारीन पण मारीन नक्की मामा काय गंमत करीत आहेत. नाही गंमत गंमत करीत आहेत. गंमत केली साहेब हे खरंच आमचे नातेवाईक आहे पावती पिती फाडू नका जा सांभाळून घ्या मग बसा ना तिथे हे असं पसरवू नका हे वस्तू तुमच्या नाही, रेल्वे नाही, आहे. घेऊन जायचंय नातवंडात. असं पसवायचं नाही हे तुटलेलं फेटलेलं गोळा कर सगळं या साहेब गेले का निघा, स्टेशनला या, निघा. या, या. निघा गेले आता टाकलं असतं जेल काय कमी आहे का जेलची हवा खाण्यामध्ये काय खायचं काम आहे का काय करताय साहेब हं? हे माझ्याकडून गिफ्ट ठेवतो. नाही नको प्लीज नाही असं नका. पैसे घेणार असतात ते देतो नाही पैसे कसं तुमच्याकडनं घेणार. प्लीज साहेब तुम्ही काय लयच आग्रह करता हो तुम्ही. हे ठेवा. बरं घेतो धन्यवाद Yes. काय माणसं असतात नाते इला हिलाच ये मा इकडं मामा अरे पैसे नका ऐका ना तुम्ही प्लीज पैसे नका देऊ मला. ऐका जरा ते ऐकायचे नाही नका नका नाही मी तुमचं ऐकलं का नाही तुमची प्रेमाची भेट घेतली की नाही मी मग ही आमच्याकडून तुम्हाला प्रेमाची गिफ्ट आमची आठवण हा तेव्हा थँक्यू. गेलं काय बाया चांगला भारी बरं का? माणूस आहे. चांगला मिळाला तसा एकतच घेतला म्हणायचा हा? मामा लाईट पेट खरं सांगू का तुम्ही ना मला 35ची दिसताय हो.
काय 35 चल वाढ रे चल वाढ येडा वाटतो मी तुला येडा वाटतो अरे 78 आहे ना मी कितीच आहे रे ए भाऊ ओ दादा ते कितीच आहे मी तुम्ही आहेत की असं म्हणजे 78-80 मधल्या असं वाटतंय. अरे 78 कुठे 80 कुठे दात तोडीन हे पाव गप्पा करीत आहेत.